Hello, this is the My Artifact episode number 149. आजची तारीख आहे 14 जुलै 2015. वेल उद्या मी मुंबईला चाललो राईट नाव. म्हणजे मी हा प्लॅन केला होता की 15 जुलैला मी मुंबईला रवाना होईन. बट I don't think this is being possible because मी बोललो आईसोबत वडिलांसोबत आणि याचं रिझन होतं की आय शुड प्रॉबेबली म्हणजे मी त्यांना धोका देऊन सुद्धा वडिलांची ते एकच इच्छा, बस बेटा डिप्लोमा कर आणि बेटा तू चालला जा जिथं जायचं इथे. म्हणजे त्यांची पण फिकर असते ना का मुंबईला चालला एवढ्या मोठ्या शहरात, हाऊ इट सर्वाईव्ह. आय नो, म्हणजे मला माहिती आहे का मी सर्वाईव्ह करू शकतो, बट त्यांना गॅरंटी देण्यासाठी ॲटलिस्ट मला डिप्लोमा दाखवणं गरजेचं आहे. सो आय शुड वेट फॉर दी विंटर एक्झाम अँड गिव्ह माय बेस्ट अँड गो टू मुंबई अँड बिल्डिंग अ मूवी बायनरी कोड. असं मूवी मॅन एकदम खतरनाक, काफी क्लासिक मूवी आहे आणि ऑफकोर्स हे बनणारच मूवी. सो आज स्पेशल होतं काय? आज काय नाही, सकाळी उठलो, स्विमिंगला गेलो, तिथून आलो आणि कॉलेजमध्ये गेलो, मार्कशीट आणल्या. तेव्हा कळलं की मी किती मागे आहे, कारण तिथे सगळेच जण निघाले होते आणि माझेच विषय बॅक लागले होते. सो थोडंसं गिल्टी फील वाटलं का मी कोण आहे, काय, अजूनपर्यंत मी डिप्लोमा कंप्लीट केला नाही. पण तेव्हा मला एक ॲडव्हर्टाईज डोक्यात आली, कोणती की रवींद्रनाथ टागोर. माहिती आहे ना रवींद्रनाथ टागोर कोण आहे? ही इज अ रायटर, एक लेखक, एक फिलॉसॉफर, एक शिक्षक, एक प्रोफेसर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक इमानदार इंसान, एक चांगले महापुरुष. जे आपलं नॅशनल अँथम आहे जन गण मन, those are written by Mr. Rabindranath Tagore, and he is the first person of India to get a Nobel Prize. And what is the fact about him? He is a dropout student. Of course, I'm telling you it's a truth. It's a dropout student. बस त्या व्यक्तीला फक्त लिहिता येते आणि वाचता येते. अदर दॅन नथिंग इज, काही जास्त करत नाही. बस त्यांनी डोक्यातला मनातले विचार पेपरावर उचलवले आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सन ही बिकेम. तर तेव्हा मग ती गोष्ट आठवली का जे खूप महान पुरुष असतात त्यांची नॉर्मल लाईफ मोठी झंड असतात. म्हणजे नथिंग इज नॉर्मल, मीन्स नॉर्मल व्हेरी लेस दॅन नॉर्मल, म्हणजे बहुत ही झंड असतात. त्यांचं करिअर लाईफ जे रिलेट्स करते एज्युकेशन लाईफ ते काफी, आणि त्यामुळे बहुत प्रॉब्लेम होत होते. तर आय थॉट आय वॉज द पर्सन फॉर दॅट कॅटेगरी. म्हणजे मला वाटते का मी त्या लोकांमधलाच एक आहे ऑफकोर्स, आणि मी हे ट्रू आहे.
कारण मला माझ्यावर विश्वास आहे का मी कोण आहे, मी का करू शकतो, व्हॉट कॅन आय डू एव्हरीथिंग. ऑफकोर्स दॅट्स मी. बेटा माझ्यापाशी असे भयानक मूवी आहे आणि वन ऑफ द टॉप ऑफ द ग्रेटेस्ट मूवी अँड मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. You can't imagine the binary code. What is that movie? This movie is a really amazing, really fascinating. Another than binary code present day, of course, man, what a movie. Another is national security makes you love your country. It aims you to love your country, Ben, because that movie is a really great. Another is Marvel Assemble. Is one of the classic movie I have. Till then, it's love. It's present what is exactly love. It's a book of love. Another is the Sweet Dreams of Justin Bieber. That's a popcorn movie to identify who is the Justin Bieber and its identity, what he capable of. And Kill and Last Them is the Avatar series, ज्याच्यासाठी मी खूप कष्ट घेतले, खूप खूप घेतले. ऑफकोर्स खूप वेळा डिसअपॉइंट झालो. आणि हे तर बस सुरू करायच्या अगोदरच बेटा, अजूनपर्यंत तर सुरू तर व्हायचंच आहे. ते लास्ट डेच नाही आहे. अवतार सिरीज इज वन ऑफ द क्लासिक मूवी. ऑफकोर्स अँड आय एम दॅट पर्सन. आणि काफी माहोल आहे. हे तर बस फिक्स मूवी आहे. बाई ग्रॅज्युएशन मूवी ते तर साईड बाय साईड ते येऊनच जाते. म्हणजे काय, मी फिल्म बनवतो कसं, मी फिल्म पहिले ॲक्शन सिक्वेन्स डिसाईड करतो, म्हणजे ॲक्शन कशा प्रकारे घेतलं आहे, आणि मग त्या स्टोरीला बाउंड करतो त्या ॲक्शनसोबत. इट ग्रॅज्युअली बाउंडेड होऊन जाते ते आपोआप. मी कधी स्टोरीवरून ॲक्शन नाही जमत, मी ॲक्शनवरून स्टोरी इनबाउंड करतो. त्यामुळे क्लिअरली म्हणजे माझं पहिला प्रेफरन्स असते ॲक्शन, किंवा जे दाखवायचं आहे, जे इम्पॉर्टंट दाखवायचं आहे ते. आता म्हणजे मोस्ट ऑफ दी मूवीमध्ये ॲक्शन सिक्वेन्स असतात, त्यामुळे आय प्रिफर टू ॲक्शन. बट लव इज वन ऑफ दी क्लासिक बिकॉज त्याच्यामध्ये ॲक्शन नाही, त्याच्यामध्ये प्रेझेंट करायचं आहे व्हॉट इज फिलिंग अबाउट गर्ल अँड बॉय. म्हणजे एक्झॅक्टली असते का हे लव, प्रेम असते का. आणि म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची, नेहमी म्हणजे का आताही म्हणते, लव मीन्स केअर. इफ यू केअर समवन, that means you love someone. It doesn't mean if you don't care anyone, that doesn't mean you love someone. एक एक्झाम्पल म्हणून देतो. Your mother loves you. Your mother cares you because she loves you. Your father, everyone surrounding your areas, surrounding people cares you because they love you. And your girlfriend, she's just love you. She doesn't care you. That doesn't mean she love you. She just pretend to be, and it feels really good for him or her. So it's a basic stationary situation to build satisfaction both characters, means girl or boy. So it's stationary. तर अशा गोष्टी माझ्या डोक्यात आठवल्या, अँड दॅट रिमाइंड्स मी हू आय एम अँड व्हॉट आय फॉर. मग नंतर का लायब्ररीत गेलो, तिथे काही नाही, कानात हेडफोन घातले, झोपलो. हो यार, अभ्यास नाही करून आलो मी. आय डोंट नो वाय, बट आय शुड डू दॅट. बट इलेक्ट्रॉनिक्सची मला खूप भीती आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्सला काहीच येत नाही, आणि ट्युशन पण नाही आणि काहीच नाही. अनदर इज नंतर काय नाही, घरी आलो, काही नाही, असंच. आज एपिसोड लागला होता मिशन प्लुटो. तर त्याच्यात सांगितलं आहे 14 जुलै 2015 हा एक न्यू होरायझन, एक रोबोट एअरक्राफ्ट जो प्लुटो ऑर्बिट पर्यंत पोहोचला आहे, आणि त्याची काफी चांगली इमेजेस, आणि वन ऑफ दी ग्रेटेस्ट पिक्चर ही गेट फ्रॉम द न्यू होरायझन. पाहताना खूप इन्स्पायर झालो. या काफी माहोल आहे यार, वन ऑफ द ग्रेटेस्ट.
सो दिस इज इट, दिस इज द एंड. उद्या काय करायचं आहे मला वाटते का घरी इंटरनेट लावणं, ब्रॉडबँड लावणं मला गरजेचं आहे. कारण यूट्यूबवरचे व्हिडिओ, कारण जे इन्स्पायर करणारे व्हिडिओ ऑफकोर्स ते घरी असणं बहुत गरजेचं आहे. आणि मला वाटते तर त्यामुळे मी उद्या अनुराग दादाशी बोलून बालाजी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे वर्धेत आहे त्यांच्याशी बोलून मी लावून घेतो यार. म्हणजे कितीकदा पैसा खर्च, हार्डली 4-5 हजार पर्यंत जाईल स्टार्टिंग. देन प्रत्येक महिन्याला 500 रुपये द्यावं लागेल. 550 रुपये अनलिमिटेड प्लॅन आहे. त्याची स्पीड आहे 515 KB/सेकंड. 515 KB, 515 KB/सेकंड हॅड इनफ आहे. प्लस वायफाय हॉटस्पॉट घेतलं का मग आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट प्लॅन मारायची पण गरज नाही. सो दिस इट. सो आज हेच स्पेशल आहे, बाकी काहीच नाही. उद्या आई हिंगणघाटला जाणार आहे, तर त्याचं काही स्पेशल तर काही नाही. मला फक्त इंटरनेट लावायचं आहे घरी यार, तेच एक मेक्स मी स्पेशल. सो दिस इज इट, दिस इज द एंड, दिस इज द मा आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 149. आजची तारीख आहे 14 जुलै 2015. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. नथिंग गो एनिवेअर. जर मी डेस्टिनी चांगली कॅप्चर केली असती तर उद्या मी मुंबईला असतो, म्हणजे ट्रेनमध्ये. या, थँक्यू.